कथेचा आजचा भाग सुरू करण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे की प्लीज कथा जर आवडली तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करत जावा. करून सवरून साधू बनतोय. गार्गीने त्याच्याकडे पाहिलं. तो अजूनही तसाच उघडा सोफ्यावर बसला होता. तिने लगेच नजर खाली केली, कारण त्याला तसा बघून उगीच विचार भरकटत होते. मला तसं बोलायचं नव्हतं. ते मी गार्गीला शब्द सापडत नव्हते. फाईन, कम हिअर, हेल्प मी. तो उठत बोलला. तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं. आता त्याला कशासाठी हेल्प हवी? ती तशीच तिथं गोंधळून उभी राहिली. आता पुढे. आय सेड कम हिअर. तो बेंच प्रेस इश्क मूवीमधील आमिर खान जो रॉड उचलून एक्सरसाइज करत असतो आणि अजय देवगण काजलला बघून त्याच्या अंगावर सोडून देतो, ती जिम एक्सरसाइज हातामध्ये घेत बोलला. गार्गी गोंधळून त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. राघव आता खाली झोपला होता. हेल्प मी. तो ती ॲसेसरी छातीवर खाली करत बोलला. उचलता तर येते, तरी पण हेल्प का मागतोय? गार्गी विचार करत त्याच्या डोक्याच्या वरच्या बाजूला गेली आणि तिने तो रॉड हातात घेतला. पुल. तो बोलला तसं तिने तो रॉड वरती घेण्याचा प्रयत्न केला, पण तो खूप जड होता. तिने पूर्ण जोर लावून तो रॉड उचलण्याचा प्रयत्न केला. तसं अलगद तो उचलला गेला. तिला वाटलं तिनेच उचलला म्हणून तिला आनंद झाला, पण दुसऱ्या क्षणी तिच्या हाताला जोर पडला आणि ती त्या रॉड सहित त्याच्या तोंडावर आपटली. उफ गार्गी. त्याने रॉड आणि गार्गी दोघांना हातावर झेललं. तरीही ती मात्र त्याच्यावर आपटलीच. तिचे केस त्याच्या छातीवर पसरले गेले आणि तिचे मऊ लुसलुशीत शरीर त्याच्या मिठीत. क्षणभर तिच्या शरीराच्या सुगंधाने तो मंत्रमुग्ध झाला. भान हरपून तिला मिठीत आणखी घट्ट घेण्याची इच्छा झाली, पण त्याच वेळी आय एम सॉरी सर. ती घाबरून त्याच्यापासून बाजूला झाली, पण तिचे केस मात्र त्याच्या शरीरावर तसेच चिटकलेले होते. ती तिथंच त्याच्या जवळ बसून ती काढू लागली. त्याने रॉड बाजूला फेकून दिला आणि तो पण उठून तिथंच बसला. ती अजूनही तिचे केस व्यवस्थित करत होती, पण खूप जास्त गोंधळल्यामुळे सोपी गोष्ट पण तिला करता येत नव्हती. त्याला तिच्या त्या अवस्थेवर हसूच आलं. तो थोडा तिच्या बाजूला झुकला आणि त्याने तिच्या दोन्ही गालावरून हात फिरवत मागे मानेवर नेले. तसं पूर्ण केस त्याच्या हातात आले, पण त्याच्या त्या स्पर्शाने ती मात्र वेडी झाली. गालापासून मानेपर्यंत तिचं अंग गरम झालं. पोटात काहीतरी झालं. तिने त्याच्याकडे अस्वस्थपणे पाहिलं तर त्याचा चेहरा एकदम जवळ होता, पण तो अजूनही राहिलेली छोटी केस एकत्र करत होता. तिने तिचे डोळे मिटले आणि ती शांतपणे त्याचं काम पूर्ण होण्याची वाट पाहू लागली. तिचे स्वतःचे हार्टबीट्स तिच्या कानात ठकठक करत होते आणि त्याचे गरम श्वास तिच्या मानेवर तिच्या अंगात एक चेतना निर्माण करत होते. डन, यू मे लिव्ह नाव. तो तिथून उठत बोलला आणि ती भानावर आली. ती पण लगेच उठली आणि थोडं पळतच ती तिथून बाहेर पडली. आता पोटात उडत असणाऱ्या हजारो फुलपाखरांना तिला मोकळं करायचं होतं. नाहीतरी त्यांच्यामुळे आजकाल तिला जेवण पण जात नव्हतं. एक बेचैनी जाणवत होती, फक्त त्याच्या नावाने सुद्धा. आणि इकडं ती जाताच राघवने एक दीर्घ श्वास सोडला. त्याचवेळी त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर नाव पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर सिरियस एक्सप्रेशन आले. हॅलो, समोरून आवाज आला. यस, राघव म्हटला. सर, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आम्ही शोध घेतला. तो मुलगा आम्हाला सापडला आहे, ज्याने गार्गी मॅडमच्या ज्यूसमध्ये ड्रग्स मिक्स केलं होतं. समोरून आवाज आला. व्हॉट अबाउट दॅट कविता? राघवने विचारलं. सर, ती इनोसंट आहे. तिचा याच्याशी काहीच संबंध नाही. ॲक्च्युली सर, हे काहीतरी वेगळंच मॅटर आहे.
मला तुम्हाला एकदा भेटायचं आहे. इट्स अर्जंट. समोरून आवाज आला. ओके फाईन. आय विल कॉल यू लेटर. राघव फोन कट करत बोलला. राघव त्याचा आवरून खाली आला तर त्याचे डॅडी तयार होऊन बसले होते. आज त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता आणि तो का आहे हे पण त्याला माहीत होतं. शेवटी आज ते त्यांच्या पप्पांना आणायला चालले होते. डॅडी लेट्स गो. राघव घड्याळ बघत बोलला. ब्रेकफास्ट? डॅडींनी विचारलं. नो, आय एम गेटिंग लेट. राघव बोलला. मग त्याचे डॅडी उठले आणि दोघे मिळून हॉस्पिटलमध्ये गेले. सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून दोघे पण आजोबाजवळ गेले. आला माझा बटाटा. आजोबा पडल्या पडल्याच हसत बोलले आणि राघवच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या. डॅडी प्लीज त्यांना सांगा मला बटाटा म्हणायचं नाही. राघव रागात त्याच्या डॅडीला बोलला. असू दे रे, तू कितीही मोठा झाला तरी आमच्यासाठी अजून लहानच आहेस. बघ ना ते मलासुद्धा अजूनही सोन्या बोलतात. डॅडी हसत बोलले आणि राघव जास्तच वैतागला. ए बटाट्या, मला सून फार आवडली. तुझी चॉईस A1 आहे. आजोबा बोलले आणि राघवने त्याच्या डॅडीकडे पाहिलं. डॅडीने डोळ्यांनीच त्याला शांत राहण्याचा इशारा केला. पप्पा जाऊया का? राघवच्या डॅडींनी विचारलं. हो हो, कधी एकदा माझ्या सुनेच्या हातचं जेवण खातोय असं झालंय. आजोबा आनंदित होऊन बोलले. राघवने डॅडीकडे पाहून नकारार्थी मान हलवली. तेवढ्यात 2 नर्सेस व्हीलचेअर घेऊन आल्या. राघवच्या डॅडीने आजोबांना उचलून व्हीलचेअरवर ठेवलं आणि मग ते व्हीलचेअर चालवत ते गाडीपर्यंत आले. सोन्या, अरे सुनेला सांगितलं ना मला काय आवडतं ते. गेल्यानंतर पहिलं मला तिलाच बघायचं आहे. आजोबा म्हटले. हो पप्पा, सांगतो तिला. पण तुम्हाला सूप सोडून आणखी काहीच खायचं नाही, हे लक्षात असू द्या. राघवचे डॅडी बोलले आणि ते थोडे बाजूला आले. त्यांनी लगेच गार्गीचा नंबर डायल केला. गार्गी, रेडी राहा. आल्या आल्या त्यांना तुलाच बघायचं आहे. राघवचे डॅडी बोलले. येस सर, गार्गी म्हटली. आणि हो, आता सर नाही, डॅडी बोल. राघवचे डॅडी बोलले आणि फोन कट केला. इकडे गार्गीने फोन ठेवला आणि तिच्या पोटात गोळा आला. आता ॲक्च्युली तिच्या परीक्षेला सुरुवात झालेली. एकतर इथं राघवला काही माहीत आहे की नाही हे तिला माहीत नव्हतं. आणि आता आजोबा येणार म्हणजे तिला राघवसोबत वेगळं वागावं लागणार होतं, किमान त्यांच्यासमोर तरी. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि तयारीला लागली. इकडे राघव त्या दोघांना घेऊन घरासमोर आला. लगेच नोकरांनी व्हीलचेअर आणून ठेवली. राघव आणि त्याच्या डॅडींनी आजोबांना व्यवस्थित त्या चेअरवर बसवलं. सोबत जी नर्स होती तिने बाकीचं मेडिकल साहित्य घेतलं आणि ती पण खाली उतरली. वेअर इज माय डॉटर इन लॉ? आजोबांनी गेटकडे बघत विचारलं. ती आतमध्ये असेल, चला. राघवचे डॅडी बोलले. सारखं सारखं डॉटर इन लॉ. राघवने वैतागून मान हलवली आणि त्यांच्या मागोमाग जाऊ लागला. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. ऑफिसमधून होता. त्याने रिसीव्ह केला आणि तसंच बोलत तो आतमध्ये गेला. त्याचवेळी त्याच्या कानावर शब्द पडले. गार्गी, माय डॉटर इन लॉ, आय मिस्ड यू अ लॉट डिअर. त्याच्या आजोबांचा आवाज आला आणि राघवने प्रचंड आश्चर्याने समोर पाहिलं आणि तो पाहतच राहिला. गार्गी दुधी कलरच्या साडीमध्ये होती, ज्याचे काठ अबोली कलरचे होते. केस मागे क्लिपमध्ये बांधून सोडले होते. पण सगळ्यात जास्त लक्षवेधक जर काही होतं तर ते तिच्या गळ्यात लोंबणारं मंगळसूत्र होतं आणि भांगात असलेलं नाजूक कुमकुम. राघवला तर इतका मोठा झटका बसला होता की आपण फोनवर बोलत आहोत हे पण तो विसरला होता. पलीकडून हॅलो हॅलो सरचा आवाज येत होता, पण राघव तर तिथं नव्हताच. इकडे गार्गी पुढे होऊन आजोबांच्या पाया पडली. तसं मिसेस मराठेंनी तोंड वाकडं केलं. माय डिअर, जर माझे हात चालत असते तर नक्कीच आता मी तुझ्या डोक्यावर हात ठेवला असता. आजोबा भावनिक होत बोलले. आजोबा, तुम्ही बोलला त्यातूनच मला तुमचा आशीर्वाद मिळाला. गार्गी हसत बोलली. तू खूप समजूतदार आहेस, अगदी तुझ्या आजी सासूसारखी. आजोबा बोलले आणि मिसेस मराठेंनी त्यांचा राग गिळला.
इकडे राघव अजूनही समोर चाललेला ड्रामा बघत होता. आता त्याच्या डोळ्यात संमिश्र भावना होत्या, राग, काळजी आणि प्रेम पण. राघव, अरे आत ये, तू का बाहेर उभा आहेस? राघवचे डॅडी बाहेर बघत बोलले आणि गार्गीच्या चेहऱ्यावरचं हसू मावळलं. तिने घाबरून दरवाजाकडे पाहिलं तर तिथं राघव उभा होता, तिलाच बघत. त्याची ती नजर पाहून तिच्या काळजात धस झालं. तिने लगेच मान खाली घातली. डॅडी, मला थोडं काम आहे, मी रूममध्ये जातोय. राघव बोलला. ओके, आज शनिवार आहे तर संध्याकाळी थोडा वेळ लवकर ये, एकत्र डिनर करू, राघवचे डॅडी म्हटले. ओके फाईन, राघव बोलला आणि जाता जाता त्याने गार्गीकडे पाहिलं. गार्गी, राघवने हाक मारली आणि मान खाली घालून उभी असलेली गार्गी नक्षीकांत हादरली. तिच्या तोंडून हुंकार बाहेर पडला, अगदी क्षीण आवाजात. प्लीज सबस्क्राईब करत जावा आणि जास्तीत जास्त शेअर करत जावा. ही स्टोरी म्हणजे सर्वांपर्यंत कथा पोहोचेल. भेटू उद्याच्या भागात. आजची कथा कशी वाटली ती कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.